सध्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे राज्यभर या प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम होतोय। शाहूराजाच्या जयंतीनिमित्त 25, 26, 27ला कोल्हापूरला झालं, 5-6 जुलैला विदर्भाचं नागपूरला झालं आणि कालपासून आज म्हणजे 11 आणि 12 जुलै हे 2 दिवसाचं शिबिर मराठवाड्याच्या जिल्ह्याचं बुलढाण्यासह आज संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पार पडलं। आता पुढचं जे शिबिर आहे ते येत्या 27 तारखेला मुंबई ठाणा हे जे मोठे महानगरपालिका एरियातले आहेत त्या ठिकाणचं आहे। या शिबिराचा हेतू एकतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत एक अभ्यास वर्ग आयोजित करून पक्ष यंत्रणेला बळकटी देऊन आगामी निवडणुकीला BRSP चांगल्या पद्धतीनं कशी सामोरं जाईल याची तयारी पूर्व आढावा या शिबिरामध्ये होतोय। त्याशिवाय BRSP हा फक्त राजकीय पक्ष नाही, ते बहुजन समाजाच्या महापुरुषाचं एक वैचारिक आंदोलन आहे। त्या आंदोलनात BRSP महाराष्ट्रामध्ये किती योगदान देऊ शकतो त्या अनुषंगानं पक्ष यंत्रणा, कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय व्हावेत या हेतूनं देखील या शिबिराचं आयोजन आहे। शिबिरामध्ये काही भूमिका ठरवली आहे, कोणत्या पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला सामोरं महाराष्ट्रामध्ये BRSPनं सोबत कुणाला घ्यावं किंवा कुठल्या पक्षाशी सोबत करावी, निवडणुकीत युती करावी याबाबत उद्या आम्ही एक मुंबईमध्ये आंबेडकर भवन या ठिकाणी मीटिंग बोलवलेली आहे। त्या मीटिंगमध्ये काय ठरतंय हे मग तुम्हाला सांगू, पण मीटिंग आहे एवढं मी सांगतो। ही दुसरी मीटिंग आहे आणि आमचा प्रयत्न आहे की एकंदरीत आंबेडकरी राजकारणाला जे महाराष्ट्रात आता नगण्य स्थान आहे, कुणीही त्याला दखलपात्र मानत नाही, ते दखलपात्र कसं व्हावं, आंबेडकरी राजकारण कसं मजबूत व्हावं आणि आंबेडकरी समाजातील मग तो बौद्ध असो, इतर असो, भटके विमुक्त असो, OBC असो, कुणी असो, या वर्गातल्या तरुणामध्ये या चळवळीविषयी आकर्षण निर्माण होण्याकरता या चळवळीनं राजकीय यश संपादण्याची गरज आहे आणि लोकल बॉडी या छोट्या निवडणुका असल्यामुळं इथं काय तेवढं आर्थिक भाग भांडवल किंवा राजकीय पक्षाची गुंडगिरी ही तेवढ्या प्रमाणात नसते। स्थानिक प्रश्नाच्या आधारावर ते निवडणुका चालतील, त्यामुळं या निवडणुकामध्ये आंबेडकरी चळवळीनं, राजकारणानं, समविचारी पक्षाने, मी म्हणाले की एक मीटिंग झाली, उद्या दुसरी आहे, अनेक छोट्या मोठ्या पक्ष संघटना संपर्कात आहेत, डायलॉग सुरू आहे, पण त्याचा निर्णय झाल्याशिवाय त्याच्याविषयी बोलणं योग्य नाही, म्हणून हे टाळून ते पुढच्या मुलाखतीसाठी मी राखीव ठेवतो। सर, तुमचे एवढे दौरे असतात त्या म्हणजे दौऱ्यानिमित्त तुम्ही संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करता, पण फारसं येत नाही, तुम्ही आज कार्यकर्त्यांना काय टिप्स दिली? एक तर असं की महाराष्ट्रात एकंदरीत आंबेडकरी राजकारणाची वाताहत आहे। महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारणाचे नेते आहेत पण संघटना मजबूत नाहीत, नेते आहेत पण कार्यक्रम स्पष्ट नाही, त्यामुळं पक्ष संघटनाचा कार्यक्रम सुनिश्चित करणं आणि त्या अनुषंगानं पक्ष संघटना कार्यान्वित करणं, ॲक्टिवेट करणं ही महाराष्ट्रात गरज आहे। नाहीतर पावसाळा आला की तेवढ्यापुरती छत्री उघडायची ही काही पक्ष संघटना नेत्यांना सवय लागली, त्याचा परिणाम म्हणून आंबेडकरी राजकारणाची दुर्गती झाली हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे। त्यापासून BRSPच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी, समर्थकांनी, पदाधिकाऱ्यांनी धडा घेऊन शान व्हावं हाच संदेश या शिबिराचा आहे। सर, एक दुसरा वेगळा प्रश्न असतो, जल सुरक्षा विधेयक आता त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये संमत झालं, याचा काय परिणाम होणार आहे आणि हे आवश्यक होतंच? मी याविषयी आमच्या शिबिरामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं आहे कार्यकर्त्यांना। पक्षाची भूमिका अशी की BJPला अलीकडे नवनवीन कायदे बनवण्याचा शौक लागला आहे, मग शेतकऱ्याचे कायदे असतील या नावाचं नवीन एक इतिहास निर्माण करण्याचं काम करते,
की आपल्याला फौजदारी कायद्याचे जे नवीन 3 कायदे आणले त्यातून दिसलं। आता राहिला तुम्ही म्हणाला की जनसुरक्षा कानून, आपल्या भारतामध्ये जवळजवळ 28-29 राज्य आहेत, त्यातल्या 4-5 राज्यांनी हा कानून आणला आहे, त्यातलं महाराष्ट्र हे 5वं राज्य आहे। बरं, त्यातही विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं भाषण असं आहे की आता महाराष्ट्रातला नक्षलवाद जो पूर्वी 6 जिल्ह्यापुरता होता तो संपला आहे, तो आता 2 तालुक्यापुरता शिल्लक आहे।